शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचं नाव संबंधित महापालिकेच्या मतदार यादीत असणं अनिवार्य असून उमेदवाराचे सूचक व अनुमोदक मात्र उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे त्याच प्रभागातील मतदार असणे आवश्यक आहे। तसेच एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठी निवडणूक लढविता येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। शहरातील विराज कॉलनी येथील बंद घर फोडून 14,75,000 रुपयांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे येथून अटक केलाय। रफिक मेहबूब शेख असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपीने अशोक कुमार विजय कुमार अग्रवाल यांचे बंद घर फोडून सोने व हिऱ्यांचे दागिने चोरून नेले होते। गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केलं असून त्याने त्याच्या 2 साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे। अहिलानगर पुणे महामार्गावर चास घाटात पुन्हा एकदा लूटमारीचे सत्र सुरू झाले। अचानक कार बंद पडल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या निवृत्त शिक्षकासह कुटुंबियांना चौघांच्या टोळीने लाकडी काठ्या दगडांनी मारहाण केली। त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 80,000चा ऐवज लुटून नेल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली। याबाबत ईश्वर जिजा पठारे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत 7 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। जून 2024 ते जून 2025 या कालावधीत ही घटना घडली। राकेश प्रेमेंद्र बोरगे असे फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी प्रशांत अनिल गवळी, ज्योती प्रशांत गवळी, प्रकाश मागापे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सोशल मीडियावरून शहरात एका 24 वर्षीय तरुणीला अश्लील व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी एकावर सायबर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। हा प्रकार ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान घडला। सोशल मीडियावर ग्रुप तयार करून त्यामध्ये तरुणीला ऍड करण्यात आलं। त्यानंतर तरुणीला अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आले असं फिर्यादीत म्हटलंय। शहराची खबरबातमध्ये ते संपतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।